राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलं सुनावलं असून विदर्भातून 6 आमदार निवडून आले तरी पक्ष वाढत नाही, याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी थेट पदाधिकाऱ्यांना विचारला। पक्षवाढीच्या दृष्टीने निष्क्रियतेवर त्यांनी कडाडून टीका केली आहे। नागपूरमध्ये पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारले। त्यांनी स्पष्ट शब्दात विचारले, राज्यात आपण सत्तेवर असूनही आणि विदर्भातून 6 आमदार निवडून आले असतानाही पक्ष वाढत नाही, याला जबाबदार कोण? कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेवर त्यांनी थेट हल्ला चढवला। ते म्हणाले, फक्त टाईट कपडे घालून फिरणे पुरेसे नाही, काम करावं लागेल। पटेल पुढे म्हणाले, कोण किती क्रियाशील सदस्यांची नोंदणी केली याची आकडेवारी आमच्याकडे आहे। तुम्ही जिल्ह्यात 10 लोकही सापडत नसाल आणि बेसिक पक्षाचं कामही करत नसाल तर पक्ष कसा वाढणार? त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत या संदर्भात कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेचे रिपोर्ट। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या निमित्तानं विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या ताकदीवर आपली तयारी करत आहे आणि आज त्याची विधिवत आम्ही सुरुवात केली आहे। आज नागपूरच्या या मीटिंगमध्ये आम्ही फक्त आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या जिल्ह्याची आमची चर्चा आता होणार आहे आणि नक्कीच या मीटिंगच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण जेव्हा आमची मीटिंग होतील जून-जुलैमध्ये आम्ही सगळ्या 11 जिल्ह्यामध्ये जाऊन येणार। त्या हिशोबाने आम्हाला वाटते की नक्कीच विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल। नगरपालिकेमध्ये किती सीटाची मागणी तुम्ही करणार आणि अजून आमच्या महायुतीमध्ये संयुक्तपणे लढावा की वेगवेगळा आम्ही लढावा हे अजून आमचा काही निर्णय झालेला नाही आणि माझा असा अंदाज आहे की शक्य आहे तिथे आम्ही महायुती म्हणून आम्ही लढणार, जिथे शक्य नसेल तिथे आम्ही इलेक्शनचा निकाल नंतरही गरज पडली तर एकमेकांना सहकार्य करून महायुतीच्या लोकांना तिथे पदावर बसवण्याचं आम्ही काम करणार। एक खंत व्यक्त केली आहे तुम्ही सभासद नोंदणी करिता, नेमकं काय करायला पाहिजे आणि का बरं? सभासद नोंदणी आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुरुवात आहे आणि आतापर्यंत जे काही आमच्या नोंदणी अभियान चालू आहे, काही जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आमच्या लोकांनी काम केलं आहे, काही जिल्ह्यामध्ये अजून आम्ही मागे आहोत, कमी आहोत। त्याच्यासाठी आज हा मेळाव्याच्या निमित्त आम्ही सूचना केली आहे। अजून आमच्या सभासद नोंदणीला अजून 1-1.5 महिना बाकी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सूचना केल्यानंतर आणि जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्यानंतर हे सदस्यता जे आम्हाला अभियान चालू आहे